नमस्कार. अनुज क्रिएशनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. माझं नाव आहे पूजा आणि माझ्या या चॅनलवर मी तुमच्यासोबत आपल्या घरामधील वेगवेगळी सफाई, त्याचबरोबर वेगवेगळी माझी लाईफस्टाईल, त्याचबरोबर आपलं डेली व्लॉग्स आणि वेगवेगळ्या गोष्टींवरती व्हिडिओज घेऊन येत असते. जर तुम्हाला माझे चॅनल, माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असे छान छान व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील. तर आजच्या व्हिडिओची सुरुवातच मी थोडंसं किचन क्लिनिंगपासून केलेली आहे. खरं तर आता सकाळी माझं सगळं आवरून झालेलं आहे. स्वयंपाक झालेला आहे आणि अनु स्कूलला गेलेली आहे आणि खूप दिवसांपासून मी विचार करत होते की मला किचनचा जो ओटा आहे तर तो आवरायचा आहे. परंतु आवरायचा म्हणजे तो घासून घ्यायचा होता. रोज फक्त आपल्या ओल्या कापडाने मी ते पुसून घेत होते, परंतु ते मनाला पटत नव्हतं आणि दर 8 दिवसाला पूर्ण किचनची म्हणजे अगदी किचन ओटा क्लीन करणं किंवा घासणीने ते चक्क घासून घेणं, हे एक रुटीनचा भाग झालेला आहे आणि ते घासल्याशिवाय मनाला बरं वाटत नाही. त्यामुळे आणि ही आठवड्याची क्लिनिंग आपण म्हणू शकतो की जी अशी डीप क्लीन असते. थोडंसं जरा जे काही गॅस आहे तर त्याचे आतल्या ज्या प्लेट्स आहेत तर त्या काढून व्यवस्थित आपल्या ताराच्या घासणीने व्यवस्थित घासून, जेणेकरून जे काही उतू गेलेलं असेल, चहा, दूध किंवा जे काही वरणाचं पाणी वगैरे, तर ते सगळं क्लीन होतं आणि आठवडाभर आपला गॅस अगदी छान चकाचक दिसतो आणि अगदी नवीन आणल्यासारखा दिसतो. अशी जर क्लिनिंग आपण दर आठवड्याला केली ना तर मला नाही वाटत गॅस एवढा खराब होईल आपला आणि रोज फक्त मग एक कपडा मारला तरी आपलं काम होऊन जाईल. तर हा चक्क मी घासून घेते, तुम्ही बघू शकता. आणि गॅसच्या खाली सुद्धा, कारण बऱ्याचदा ना कधी कधी आपल्याकडून काही थोडंफार उतू गेलेलं असतं तर बऱ्याचदा ते पुसणं होतंच असं नाही. त्यामुळे ते सुद्धा मी छान व्यवस्थित घासून घेतलेलं आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही बघू शकता माझी जी समोरची टाईल आहे तर ती टाईलसुद्धा व्हाईट कलरची आहे. त्यामुळे ती थोडं जरी काही फोडणी वगैरे दिली किंवा थोडंसं काहीतरी उडालं चुकून, एखादी शिट्टीमध्ये म्हणजे कुकरमध्ये पाणी जास्त झालं तर शिट्टीने तिथे उडू शकतं. तर त्यामुळे ती टाईल्ससुद्धा खूप घाण होते आणि म्हणून तीसुद्धा मी चक्क स्वच्छ अशी घासून घेते आहे. तशी मी रोजच जेव्हा गॅस क्लीन करत असते किंवा गॅस पुसून घेते ना तर तेव्हा व्हाईट टाईल्ससुद्धा छान पुसून घेत असते. परंतु माझ्याकडनं तरी रोज असे नळ वगैरे स्वच्छ धुणं असेल किंवा टाईल्स घासणं असेल हे होत नाही. तर मी आठवड्याचा 1 दिवस देते आणि मस्त छान गॅसचा ओटा आणि गॅसच्या खाली क्लीन करते आणि सगळ्यात फायनल लुक मी तुम्हाला दाखवते. बघा किती छान आणि मस्त चकाचक छान असा ओटा झाला आहे. टाईल्स पण छान मस्त, बेसिनसुद्धा घासून घेतलेलं आहे आणि दोन्हीकडे मी छान ग्रीनरी ॲड केलेली आहे. तर ते झालं. त्यानंतर मग मी इथे बघू शकता तुम्ही, हे डॉल हाऊस आहे. अनुच्या दुसऱ्या बर्थडेला हे तिच्या फ्रेंड्सने तिला गिफ्ट केलं होतं. तर बऱ्याच दिवसांपासून ते लावलेलं नव्हतं, परंतु आत्ता एक जवळपास 2 आठवडे झाले तेव्हापासून उत्कर्षने हे जॉईन केलं यूट्यूबला बघून. आणि त्यानंतर अनु इतकी त्याच्यासोबत खेळली की नंतर तिने पार म्हणजे 2-3 दिवस झाले ती त्याच्याकडे बघत पण नाही आहे. पण त्यामुळे काय होतं ना, जागा इतकी अडल्या जाते ना, म्हणजे ते ठेवायलाच जागा पुरत नाही आहे मला. मी तिला विचारलं पण तू खेळणार आहेस का म्हणून, तर ती एवढं काही आता त्याच्याकडे लक्ष पण देत नाही आहे. तर त्यामुळे मग मी विचार केला की हे सगळं मी ठेवून देते आणि ज्यावेळेस वाटेल त्यावेळेस पुन्हा एकदा काढता येईल. त्याला जोडणं काही एवढं अवघड नाही आहे. परंतु प्रॉब्लेम असा होतो ना की खाली ठेवलं तर झाडून पुसून घेता येत नाही आणि त्याला बेडवर पण ठेवू शकत नाही, कारण बेड पण आपण यूज करतो नेहमी. त्यामुळे तर आता या सगळ्या जे आहे तर त्याचे प्रत्येक पार्ट्स असे वेगवेगळे होतात आणि ते सगळं वेगवेगळं छान त्याच्या बॅगमध्ये किंवा त्याच्या एका बॉक्समध्ये मी ठेवून देणार आहे. तर हे सगळं मी वेगळं केलं आणि त्याचबरोबर त्याचं जे काही वरती जे घरासारखं होतं तर ते त्याचीसुद्धा घडी घालून मी ठेवून देणार आहे. जेव्हा लागेल त्यावेळेस पुन्हा एकदा काढता येईल. काय होतं की 1-2 महिन्यांनी परत काढलं ना तर नवीन खेळणी म्हणून मुलं परत एकदा त्याच्याकडे बघतात आणि त्याला खेळतात पण. परत एक 8-10 दिवस झाले की त्याच्याकडे बघत पण नाहीत आणि अशी खूप खेळणी असते. तर मी काय करते ना, थोडी खेळणी तिला वापरायला देते. आत्ता थोडी, मग ती परत थोडंसं तिला कंटाळा आला की मग ती ठेवून द्यायची, महिन्याभरानंतर परत काढायची. असं केलं ना की मुलांना काहीतरी नवीन वाटतं आणि त्या गोष्टीकडे मुलं खेळतात पण. याने काय होतं की आपली जागा पण अडून राहत नाही. तर हे बघा, हे आता मी मस्त छान पॅक केलेलं आहे तर ते मी ठेवून देणार आहे.
परंतु त्याआधी अजून एक तुम्हाला दाखवते. तर हे बघा, ही एक गाडी आहे छोटीशी, जी ती खूप खेळायची, परंतु आता जवळपास 15 दिवस झाले ती त्याच्याकडे बघत पण नाही आहे आणि ती तशीच एका साईडला पडून आहे. तर म्हटलं हे जे दोन्ही खेळण्या आहेत जे ती बघत नाही आहे, तर ते व्यवस्थित ठेवून देते. तर आता इथे या कपाटामध्ये मी तिचे बरेचसे टॉईज ठेवून दिलेले आहेत, जे मोठे आहेत आणि जे ती जास्त खेळत नाही. तर म्हटलं की चला आता टॉईज ठेवायचेच आहेत, तर हे कपाटसुद्धा आवरून घेते, थोडंसं पुसून घेते, जेणेकरून म्हणजे काय होतं ना, की त्या निमित्ताने एक सफाई पण होती आणि त्या गोष्टीकडे आपलं लक्ष देता येतं. असं एखादा दिवस द्यायचा म्हणलं की आपलं होत नाही. आणि हे जे कपाट आहे ना, तर हे गेस्ट रूममध्ये आहे, जे की एक्स्ट्राचे आम्ही कपाट काढले होते. तर त्यामध्ये मी एक्स्ट्राचे तिचे बुक्स वगैरे किंवा तिचे औषधं हे सगळं या कपाटामध्ये असतं. म्हणजे हे एक अनुचं एक्स्ट्राचं कपाटच झालेलं आहे आणि याच्यामध्ये तिची एक्स्ट्राची जी खेळणी आहे तर ती सगळी मी छान अरेंज करून ठेवणार आहे. ज्यामुळे काय होतं ना, घरात खूप पसारा पण होत नाही आणि मुलांना खेळायला पण मजा येते. नेहमी सारखं तेच खेळणी खेळून ते पण कंटाळतात. आता ही जी खेळणी ना, तर ही मी बरोबर 2-3 आठवड्यानंतर पुन्हा काढेल आणि जी जुनी आहे किंवा जिला ती बोर झाली आहे तर ती पुन्हा मी ठेवून देईल. याने काय होतं, त्यांचा इंटरेस्ट पण वाढतो आणि काहीतरी नवीन दिल्यासारखं वाटतं आणि आपली जागा पण अडत नाही घरामध्ये. तर म्हणजे झाडून पुसून घ्यायला असेल किंवा काय असेल तसं, तर खेळण्या म्हणजे घरातील गोकुळे, तर त्याचा काही आपल्याला त्रास होत नाही. परंतु काय होतं ना, मुलं बोर झाले ना की मग ते उगाचच त्याचा पसारा वाटायला लागतो, म्हणून बाकी काही नाही. तर हे सगळं ठेवून दिलं. त्यानंतर मी डायरेक्ट रात्रीचं तुम्हाला दाखवते आहे. ॲक्च्युली मी थोडीशी सफाई अजून केली होती, परंतु मला काही ते झालं नाही, कारण मला अणूला आणायला मी गेले होते. त्यानंतर तिला झोपी लावलं आणि आता डायरेक्ट रात्रीचं मी जेवण दाखवते आहे. तर खूप सफाई म्हणजे बऱ्यापैकी आवरलं घर, त्यामुळे थोडीशी थकले होते. मग काय करायचं, तर मसाले भात नको, म्हणून इथे मी आता करणार आहे मस्त छान इन्स्टंट आप्पे. तर इथे मी घेतलेलं आहे जवळपास 1 वाटी आणि थोडीशी 1 वाटीला थोडंसं कमी रवा, बारीक रवा आपल्याला घ्यायचा आहे. तर आम्ही 2घे जण आहोत, त्यामुळे मी एवढा घेतला. तर तुम्ही किती जण आहात त्यानुसार तुम्ही रवा कमी जास्त करू शकता. आणि ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा, खूप सोपी आहे आणि इन्स्टंट आप्पे तयार होतात. मुलांना पण आपण नाश्त्याला देऊ शकतो किंवा रविवारच्या म्हणजे सॅटर्डे संडेला पण आपण करू शकतो. तर याच्यासाठी मात्र आपल्याला दही लागतं. तर इथे मी जवळपास 2 वाट्या आपण पकडूया. तर 2 वाट्या मी बारीक रवा जो घेतला होता त्याच्यामध्ये मी पाऊण वाटी दही घातलेलं आहे आणि याच्यामध्ये आता मी चवीनुसार मीठसुद्धा टाकून घेतलं. आणि आता काय करायचं आपल्याला, की मीठ आणि दही आणि रवा, तर ते सगळं मिश्रण जे आहे तर ते छान मिक्स करायचं आणि अगदी थोडं पाणी टाकायचं. पाण्याची कन्सिस्टन्सी जी आहे ना, तर ती थोडीशी पातळ करायची, खूप जास्त पातळ नाही करायची. अगदी आपण जसे भजी काढण्यासाठी जी कन्सिस्टन्सी करतो ना, त्यानुसार आपल्याला करायचे. तर हे बघा, असं छान व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून त्याच्या गुठळ्या राहायला नको. कारण काय होतं ना, दह्यामुळे थोडंसं त्याच्या गुठळ्या राहण्यास थोडंसं होऊ शकतं, परंतु छान त्याला मिक्स करून घ्यायचं, म्हणजे मग त्याच्या गुठळ्या राहत नाही. तर आता इथे मी छान मिक्स करून घेतलं. त्यानंतर इथे आहे खाण्याचा सोडा. तर 1 वाटीसाठी खाण्याचा सोडा अगदी पाव वाटी आपल्याला पाव चमचा टाकायचं, सॉरी वाटी नाही चमचा, तर पाव चमचा टाकायचं. तर आता इथे मी 2 वाट्या घेतल्यात ना, म्हणून मग मी काय केलं की अर्धा चमचा खाण्याचा सोडा याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि आता हे छान मिक्स करून घेणार आहे. काही नाही झालं, फक्त 3 गोष्टीमध्ये आपलं हे रेडी होतं. आता याच्यामध्ये जे काही तुम्हाला भाज्या टाकायच्या, कांदा, टोमॅटो, तिखट टाकायचं, जे काही टाकायचं ते आपण टाकू शकतो किंवा काहीच नाही टाकायचं, मुलांसाठी बनवायचं असेल तर तुम्ही असं सुद्धा म्हणजे आप्पे केले तरी हरकत नाही. आता हे आपल्याला 15 ते 20 मिनटं छान भिजू द्यायचं आहे, कारण बारीक रवा घेतलेला आहे आपण आणि बारीक रव्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं की तो छान फुगतो आणि आपले आप्पे जे आहेत तर ते अजून छान येतील. तर आता तो रवा तिकडे आपलं रेस्ट करण्यासाठी ठेवला आहे, तोपर्यंत मी इकडे चटणी तयार करून घेणार आहे. तर इथे मी थोडेसे शेंगदाणे घेतलेत आणि तर हे भाजलेले शेंगदाणे आहेत. त्यानंतर आपल्याला थोड्याशा डाळ्या घ्यायच्या आहेत. आता हे सगळं मी अंदाजे घेतलेलं आहे, अगदी थोडं क्वांटिटीने घ्यायचं आहे. तुम्ही घरामध्ये जितके जण असतील तितकं थोडीशी क्वांटिटी वाढवू शकता तुम्ही. मी थोडीशी चटणी करणार आहे आमच्या दोघांसाठी, त्यामुळे थोडीशी घेतली. त्यानंतर सुकं खोबरं आहे, तर ते मी थोडंसं चाकूने कट करून घेतलं. त्याच्यामध्ये अगदी थोडीशी कोथिंबीर ॲड करायची. त्यानंतर हिरव्या मिरच्या पण आपल्याला जसं तिखट लागेल तसं तुम्ही ॲड करू शकता, कमी जास्त हवं तसं ॲड करू शकता.
त्यानंतर आपल्याला नंतर फोडणी देण्यासाठी कढीपत्ता लागणार आहे, तोही मी इथेच बाजूला काढून ठेवला आणि बाकीचा जो किचनवरचा पसारा आहे तर तो जिथल्या तिथे ठेवून देते, म्हणजे आपल्याला जास्त हे होणार नाही. त्यानंतर याच्यामध्ये 2 ते 3 चमचे मी दही ॲड केलेलं आहे. दह्याने काय होतं ना, चटणी आंबट गोड होते. थोडीशी साखर आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मिक्सरला छानसं फिरवून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकायचं, म्हणजे चटणीची कन्सिस्टन्सी आली पाहिजे. जर कुणाकुणाला आप्पे केचप बरोबर वगैरे पण आवडतात, त्याबरोबर पण तुम्ही खाऊ शकता, परंतु अशी छान आंबट गोड चटणी तुम्ही बनवून बघा. ही ढोकळ्यासोबत सुद्धा अशी चटणी तुम्ही करू शकता. खूप सोपी आहे आणि खूपच छान लागते. वरतून मस्त छान त्याला तडका द्यायचा आहे. तर आता इथे माझी जी चटणी आहे तर ती इथे छान हे बघा, अशी कन्सिस्टन्सी मी ठेवली चटणीची. मस्त छान हिरवी चटणी झालेली आहे. आणि इथे आता तुम्हाला मी बॅटर दाखवते. याच्यामध्ये मी कांदा आणि टोमॅटो अगदी बारीक चिरून घातलेला आहे. माझ्याकडे गाजर वगैरे या गोष्टी नव्हत्या, नाहीतर मी भाज्यासुद्धा याच्यामध्ये घालते, म्हणजे मुलांना ते कळून येत नाही आणि अनु पण ते खाते. तर हे बघा, अनुसाठी मी एखादा पॅन म्हणजे आप्पे करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मग याच्यामध्ये मी तिखट टाकणार आहे. तर आता इथे मी चटणीसाठी तडका देऊन घेणार आहे. तर पळीमध्ये थोडंसं तेल गरम केलं, जिरे मोहरी आणि कढीपत्ता टाकला आणि त्याचबरोबर याच्यामध्ये आपल्याला मस्त छान तडका देऊन घ्यायचा. त्यानंतर आता इथे मी पॅन ठेवलेला आहे. तर आता हे बघा, याच्यामध्ये मी थोडंसं लाल तिखट घालून घेतलेलं आहे आणि लाल तिखटाने काय होतं ना, छान मस्त तिखट होतात आप्पे. खूप असे म्हणजे मिठाचे लागत नाही. ॲक्च्युली मी अनुसाठी मिठाचेच करणार होते, परंतु उत्कर्ष म्हणाले की थोडंसं तिखट ॲड करून कर, खूप जास्त तिखट ॲड करू नको, मीडियम स्पायसी बनव. अनु पण खाईल, कारण तिला तिखटाची थोडी थोडी आता आम्हाला सवय लावायची आहे. त्यामुळे मग म्हटलं की अशाच ह्याच्यातून आपण तिला तिखट देऊ शकतो. त्यामुळे मग इथे आप्याचं जे पात्र आहे तर ते थोडंसं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. तर इकडे मी तिखट ॲड केलेलं आहे. खूप सोपं आहे, अगदी अर्ध्या तासात म्हणेल तर अर्ध्या तासात सुद्धा आपले आप्पे रेडी होतात. कधी कधी जर तुम्हाला टिफिनला पण द्यायला जर काही उशीर झाला, भाजी नसेल घरामध्ये, रात्रीच्या वेळेला जर कंटाळा आला स्वयंपाक करायचा किंवा आम्ही कुठून बाहेरून आलो, तर माझ्यासाठी हा खूप साधा आणि सोपा उपाय आहे. पटकन आप्पे होतात आणि इतके टेस्टी लागतात ना, उत्कर्षला इतके आवडतात की कधी कधी ते मुद्दाम होऊन मला म्हणतात की पूजा आज काहीच नको, आपल्याला मस्त रव्याचे आप्पे कर, कारण ते खूप छान लागतात, टेस्ट पण छान लागते आणि चटणी तर अप्रतिम होते, अगदी हॉटेलसारखी चटणी होते. तुम्ही एकदा नक्की करून बघा. आणि ती चटणी आपण आप्याबरोबरच काय तर अगदी ढोकळ्याबरोबर पण खाऊ शकतो. तर इथे आता मी आप्पे जे आहेत तर ते 1-1 चमचा सगळीकडे टाकून घेतले आणि झाकून ठेवलेलं आहे. तर 1-2 मिनटं आपल्याला झाकून घ्यायचे. त्यानंतर वरची लेअर वाळल्यानंतर आपल्याला चेक करायचं आणि छान आप्पे जे आहे, आप्पे जे आहे तर ते असे दुसऱ्या बाजूने म्हणजे उलट्या बाजूने पण आपल्याला छान म्हणजे व्यवस्थित गरम करून घ्यायचे किंवा शेकून घ्यायचे आहेत. तर हे बघा, मी आता छान दुसरी पण बाजू त्याची छान भाजून घेते आहे. तर अशा पद्धतीचे आप्पे तुम्ही घरी नक्की ट्राय करू शकता, मुलांना देऊ शकता, डब्याला द्यायचे तर अगदी टिफिनला पण देऊ शकता. मस्त आणि बारीक रव्याचे असल्यामुळे ना ते छान होतात, मऊ लुसलुशीत होतात आणि बाहेरचा जो लेअर आहे ना तर तो छान कुरकुरीत होतो आणि आतून मस्त छान मऊ मऊ असे आप्पे होतात. खाण्यासाठी अप्रतिम लागतात. याच्यामध्ये जर वेगवेगळ्या भाज्या किंवा काकडी गाजर असं काही ॲड केलं ना तर अजूनच छान आहे, म्हणजे हेल्दी आणि टेस्टी अशी रेसिपी आपली होऊन जाते. तर हे बघा, खूपच छान, म्हणजे मी आता गरम गरम आप्पे जे आहेत तर ते उत्कर्षला आणि अनुला देणार आहे. अनुला बघते पहिल्यांदा, ती खाल्लं तर ठीक आहे, अदरवाईज मला तिच्यासाठी चपाती करावं लागणार आहे. पण हरकत नाही, मुलांना अशा छान छान गोष्टींमधूनच आपण पौष्टिक खायला देऊ शकतो आणि थोडी थोडी तिखटाची पण सवय करू शकतो. कारण आता जशी जशी ती मोठी होती आहे तसं तसं तिला प्रत्येक वेळेसच मिठाच्या गोष्टी नको आहे, तर हळूहळू मला तिला तिखट सुरू करायचे. तर म्हटलं या पद्धतीने आपण करू शकतो. तर आता गरमागरम मी त्यांना देणार आहे आणि मग मी खाणार आहे. तर हे बघा, मी आता इथे ताट तयार केलेलं आहे, मी उत्कर्षला देऊन येणार आहे आणि पुन्हा एकदा पुढचे आप्पे मी करायला घेणार आहे आणि त्यानंतर मग मी पण खाईल गरम गरम. तर हे बघा, मी तुम्हाला आता थोडंसं जवळून दाखवते. खूप सुंदर मस्त छान रंग आलेला आहे. पहिल्यांदा जरी केलं तर कधीच चुकणार नाही. नक्की करून बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल थँक्यू.